श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 8 ते 14 आपण मराठी भाषेमध्ये श्रवण करणार आहोत. अध्याय 8. कुरवपुरात एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी अंबिका ही अत्यंत सुशील व पतिसेवेत तत्पर होती. परंतु तिचे पूर्वकर्म असे होते की तिचे पुत्र जन्मताच मरण पावत असत. तिने अनेक व्रतवैकल्ये केली, त्यामुळे पुढे देवयोगाने एक पुत्र झाला. परंतु तो मंद बुद्धीचा होता. सर्व उपाय करून झाले, पण काही सुधारणा झाली नाही. पुढे पित्याने त्याची मुंज केली व त्याला विद्याभ्यास शिकवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला काहीच आकलन होत नव्हते. ब्राह्मणाला त्याची खूप चिंता वाटू लागली आणि हळूहळू त्याच्या मनामध्ये मुलाबद्दल द्वेष निर्माण होऊ लागला. त्यामुळे अंबिकेला खूप वाईट वाटे. तिने आपल्या पतीला समजावले व मनाला आवर घालण्यास सांगितले. परमेश्वरी इच्छेपुढे कुणाचे काही चालत नाही, पण आपण आपल्या परीने प्रयत्न करायचा. पुढे त्या ब्राह्मणाचे देहावसान झाले. त्यामुळे अंबिका आणखी दुःखी झाली. दारिद्र्य दुःखापोटी भीक मागून पोट भरण्याची वेळ आली. आजूबाजूचे लोक उघडपणे मुलाची निंदा करू लागले. पुढे त्या मुलाला जननिंदा असह्य होऊन तो आपल्या आईला म्हणाला, मी तुझा मुलगा असून तुला पोसू शकत नाही. लोक माझी निंदा करतात तेव्हा मी अरण्यात निघून जातो. मुलाचे बोलणे ऐकून अंबिकेला खूप वाईट वाटले. ती आपल्या मुलासह आपला देह गंगार्पण करण्यासाठी निघाली. गंगा तीरी गेली असता तिला श्रीपाद येती गंगे स्नान करताना दिसले. तिकडे मुलासह जाऊन त्यांच्या पायी नतमस्तक होऊन त्यांना आपली सर्व परिस्थिती सांगितली आणि आपण गंगेत प्राणार्पण करीत आहोत असे सांगितले. तसेच आत्महत्या हे पाप आहे, परंतु मला आता सर्व असह्य होत आहे, तरी आपण आम्हाला तारावे अशी तिने श्रीपादयतींना विनंती केली. तेव्हा श्रीपादयतींनी तिचे सांत्वन केले. त्यांनी तिला शनिवारी प्रदोष असता शिवपूजा करण्यास सांगितले. या पूजेचे महात्म्य तिला पटावे म्हणून पुढील कथा सांगितली. राजा चंद्रसेन व त्याचा मित्र मणिभद्र याच्याजवळ शंकराने दिलेल्या परिसाचा गुण असलेला चिंतामणी होता. राजा महाकालेश्वर मंदिरात शिवार्चन करीत होता. तेथील पूजा पाहून काही गवळ्यांच्या मुलांनी दगड मांडून भक्तिभावाने शिवपूजा आरंभली. सायंकाळ झाली तशी सर्व मुले घरी निघून गेली, परंतु एक मुलगा तसाच डोळे मिटून शिव आराधना करीत बसला. रात्र होताच त्या मुलाची माता तिथे आली व सर्व पूजा उधळून देऊन मुलाला मारत घरी घेऊन गेली. मुलगा रडू लागला व त्यातच दुःखा वेगाने बेशुद्ध पडला. त्याच्या भक्तीने शिवशंकर प्रसन्न झाले. त्यांनी मुलाला दर्शन दिले व एक रत्नजडित देवालय तिथे निर्माण केले. त्याला वरदान दिले व त्याच्या सांगण्यावरून त्याच्या आईला क्षमा केलं आणि तिच्या वंशात नारायणाचा अवतार होईल असा वर दिला, कारण तिला प्रदोष समयीची पूजा दृष्टीस पडली होती. श्रीपाद येतींनी ब्राह्मण स्त्रीला शनी प्रदोषासमयी शंकराची पूजा केल्यास तुझ्या कुळात माझ्यासारखा पुत्र होईल असा आशीर्वाद दिला. त्यांनी तिच्या मुलाच्या मस्तकावर हात ठेवून त्याला महाज्ञानी केले. अंबिका श्रीपाद येतींना म्हणाली, माझ्या पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे मला आपले दर्शन झाले. आपण सांगितल्याप्रमाणे मी आपलीच प्रदोष समयी पूजा करीन असा निश्चय केला आहे. त्याचप्रमाणे तिने केले व तिची पूजा सफल झाली आणि तिचा पुत्र महाज्ञानी व वेदशास्त्र संपन्न झाला. सर्वांना तो श्रेष्ठ व पूज्य वाटू लागला. अशा प्रकारे त्या पती पत्नीवर गुरुकृपा झाली. अध्याय 9. कुरवपुरामध्ये श्रीपादांनी एका धोब्याला कसा अनुग्रह दिला त्याची ही कथा आहे. श्रीपाद स्वामी नित्य नियमाप्रमाणे गंगेवरती स्नान संध्या करण्यासाठी त्रिकाळ जात असत. त्या गंगेच्या काठावर एक धोबी रोज कपडे धुवायला जात असे व गुरुमूर्तींना नित्य नमस्कार करीत असे. एक दिवस श्रीपाद धोब्याला म्हणाले, तू नित्य नियमाने निरपेक्ष बुद्धीने मला वंदन करतोस, तेव्हा तुझी ही भक्ती पाहून मी अत्यंत संतुष्ट झालो आहे. यापुढे तू काही नित्योपासना केलीस तर तुझी संसाराची चिंता दूर होईल. त्याप्रमाणे तो नित्यसेवा करण्यास आश्रमात जाऊ लागला. रोज आश्रमामध्ये झाडलोट करून सडासमार्जन करू लागला. तसेच पडेल ते काम सेवाभावाने करू लागला. एकदा वसंत ऋतूतील वैशाख महिन्यात त्या नदीतून एका नावेमधून बसून मेच्छ राजा आपल्या स्त्रियांसह नौका विहार करताना त्याला दिसला. त्या सर्वांनी उत्तम आभूषणे वस्त्रे परिधान केली होती व त्यांचे सर्व सैन्य नदी तीरावर थांबले होते. राजाचे सर्व ऐश्वर्य पाहून धोब्याला नवल वाटले. आपल्या नशिबी आलेले दारिद्र्य पाहून तो दुःखी झाला. राजाची पूर्व पुण्याई म्हणून त्याला हे सर्व वैभव प्राप्त झाले आहे.
आपल्यावर गुरुकृपा होऊन असे ऐश्वर मिळावे अशी मनात इच्छा निर्माण केली. श्रीपाद स्वामींनी त्याच्या मनातील इच्छा ओळखली. गुरूंनी त्याला जवळ बोलावून घेतले व कसली चिंता करतोस असे विचारले. राजाचे ऐश्वर पाहून माझ्या मनात असे सुख मिळावे अशी इच्छा निर्माण झाली व आपली सेवा करीत असताना मन विचलित झाले, तरी मला क्षमा करावी. तेव्हा श्रीपाद स्वामी म्हणाले, जन्मापासून तू खूप कष्ट हाल अपेष्टा सहन करीत आहेस. तुझ्या मनातील तमोगुणामुळे तुला राज्यपद भोगावेसे वाटते. सर्व इंद्रियांचे शमन केल्याशिवाय मन निर्मळ राहत नाही आणि उपासनेमध्ये वितुष्ट निर्माण होते. तेव्हा तुला राजभोग मिळावा असा मी तुला आशीर्वाद देतो. स्वामींचे वचन ऐकून धोबी हात जोडून स्वामींना म्हणाला, हे कृपा सागरा, मी राजभोग घेताना तुमच्या चरणांना अंतरे, तेव्हा आपले दर्शन पुन्हा मला केव्हा प्राप्त होईल ते कृपया मला सांगावे. तेव्हा गुरु त्याला म्हणाले, वेदूर नगरात माझे काही कारणाने येणे होईल. पुढील जन्मी तुझा अंतकाल येईल तेव्हा मी नरसिंह सरस्वती अवतारात तुला दर्शन देईन. श्री गुरु कुरवपुरात राहून नंतर अदृश्य झाले, कारण त्यांना पुन्हा अवतार घ्यायचा होता. अध्याय 10. काश्यप्य गोत्राचा एक वल्लेभेष नावाचा सुशील व सदाचारी ब्राह्मण होता. तो व्यापार करून अर्थार्जन करीत असे. दरवर्षी तो कुरवपुराला यात्रेनिमित्त श्रीपाद स्वामींच्या दर्शनासाठी नियमितपणे जात असे. त्याने एकदा श्रीपाद चरणी नवस केला की मला व्यापारामध्ये बरकत येऊन अधिक धन लाभ झाला तर मी यात्रेनिमित्त कुरवपुरास येईल, तेव्हा सहस्त्र ब्राह्मणांना इच्छा भोजन घालीन. अशा प्रकारे श्रीपाद चरणी संकल्प करून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन परत आपल्या गावी निघून गेला. व्यापारांसाठी ज्या ज्या ठिकाणी तो गेला तिथे त्याने सचोटीने व्यापार करून खूप धन संपत्ती मिळवली. यात्रेला निघण्याआधी त्याला आपण केलेल्या संकल्पनाची आठवण झाली. त्याप्रमाणे भरपूर धन घेऊन व मदतीला काही नोकर घेऊन तो निघाला. त्या नोकऱ्यांनी त्याचा विश्वास संपादन केला. आपापसात संगनमत करून वाटेत एक जंगलामध्ये रात्री मुक्कामाला थांबले असता त्यांनी त्या ब्राह्मणाला शिरच्छेद केला व त्याच्याजवळील सर्व धनसंपत्ती घेऊन ते जाऊ लागले. इतक्यात कुरवपूर निवासी श्रीपाद स्वामी एका जटाधारी साधूच्या वेशात हातात त्रिशूळ व खडक घेऊन प्रकट झाले व त्यांनी त्या चोरांना मारण्यास सुरुवात केली. त्यातील एका नोकरास ब्राह्मणाचा वध झाल्याने पाहून खूप वाईट वाटले. तो काकुतीला येऊन त्या साधू पुरुषाच्या पाया पडून त्याची विनवणी करू लागला. जरी मी ह्या नोकराबरोबर होतो तरी माझा या ब्राह्मणाला मारण्याचा कटात सामील होण्याचा हेतू नव्हता. तरी कृपया आपण मला मारू नये अशी मी आपणास विनंती करतो. स्वामींनी त्या नोकराला जीवदान दिले व त्या ब्राह्मणाच्या अंगावर विभूती प्रोक्षण करून त्याला पुन्हा जिवंत केले. तसेच तो ब्राह्मण शुद्धीवर येईपर्यंत त्याचे व त्याच्या संपत्तीचे रक्षण करण्यास त्या नोकरास सांगून ते अदृश्य झाले. हा सर्व प्रसंग पाहून तो नोकर विस्मयचकित झाला व ब्राह्मण शुद्धीवर येईपर्यंत तिथेच बसून राहिला. थोड्या वेळाने सूर्योदय झाला तेव्हा त्याने ब्राह्मणास हलवून त्याच्या तोंडावर पाणी शिंपडून त्याला शुद्धीवर आणले. ब्राह्मणाला ते नोकर मेलेले पाहून अचंबा वाटला. त्याच्याजवळ बसलेल्या नोकराने घडलेला सर्व प्रकार त्याला सांगितला. सर्व धनसंपत्ती त्याने ब्राह्मणाच्या स्वाधीन केली. ब्राह्मण त्या नोकराबरोबर कुरवपुरास आला. तेथे श्रीपाद स्वामीच्या पादुकांचे यथासांग पूजन केले. केवळ श्रीपाद स्वामींच्या आशीर्वादामुळे आपण या संकटातून वाचलो व आपला पुनर्जन्म झाला याची खात्री पटली. नोकराच्या मदतीने त्याने सहस्त्र ब्राह्मणांना इच्छाभोजन घालून आपला संकल्प पूर्ण केला. त्या नोकरास थोडे धन बक्षीस देऊन त्याच्याबरोबर तो आपल्या गावी परत आला. अध्याय 11. पूर्वी कुरवपूर येथे जे विप्र स्त्री शनी प्रदोष समयी शिवपूजा करीत असे व श्रीपादांची पूजा करीत असे तो कथाभाग अध्याय 8 मध्ये आहे. त्या विप्र स्त्रीचा कालांतराने मृत्यू झाला. पुढील जन्मात ती कारंज गावाला वाजसनीय शाखेच्या ब्राह्मणकुळात जन्माला आली. तिच्या जातकाप्रमाणे तिचे नाव तिच्या मातापित्यांनी अंबा भवानी असे ठेवले. ती आपल्या मातापित्यांच्या प्रेमळ सहवासात वाढत होती. पुढे ती उपवर झाल्यावर त्यांनी तिचा विवाह त्याच गावातील माधव नावाच्या एका सत्यशील शिवभक्त ब्राह्मणाबरोबर लावून दिला. अंबा भवानी आपल्या सासरी आनंदाने व सुखाने नांदत होती. पूर्वजन्मीच्या वासनेप्रमाणे तिला ईश्वर पूजनाची खूप आवड होती. प्रदोष समयी ती पतीसह मनोभावे शिवपूजा करीत असे. वयाच्या 16व्या वर्षी ती गरोदर राहिली. तिला उत्तम डोहाळे लागले.
ती ब्रह्मज्ञान बोलत असे, ईश्वर चिंतनात सुदोदित मन गुंतवीत असे. 9 महिने पूर्ण झाल्यावर तिला मुलगा झाला. जन्मताच त्या बालकाने ओंकाराचा उच्चार केला. ज्योतिषी लोकांनी ग्रहयोग पाहून त्याचे भविष्य सांगितले. हा मुलगा मोठा योगी पुरुष होणार आहे. त्याच्या मार्गात कोणताही अडथळा आणू नका. सर्व काही त्याच्या मनाप्रमाणे होऊ दे. याच्या केवळ दर्शनाने पतित लोक पावन होतील. ही वार्ता गावातील सर्व लोकांना समजली व त्याला पाहण्यासाठी सर्वजण येऊ लागले. मुलगा 10 दिवसाचा झाल्यावर माधवाने त्याचे नामकरण केले. त्याचे पाळण्यातले नाव शालग्रामदेव असे ठेवले व नक्षत्र नाव नरहरी असे ठेवण्यात आले. पती पत्नी प्रेमाने त्या मुलाचे संगोपन करीत होती. एके दिवशी अंबाभवानी आपल्या पतीला म्हणाली, माझे दूध मुलाला पुरेसे पडत नाही, तरी बालकाला दूध पाजण्यासाठी एखादी दाई पाहावी किंवा एखादी म्हैस मिळत असेल तर आणावी. ते ऐकताच बालकाने आईच्या स्तनाला आपल्या उजव्या हाताने स्पर्श केला. त्याचबरोबर दुधाच्या धारा वाहू लागल्या. पुढे अंबाभवानी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा तिच्या लक्षात आले की हा ओंकाराशिवाय काहीच बोलत नाही. म्हणून ज्योतिषाला व वैद्याला बोलावले व त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व प्रयत्न केले, पण काही उपयोग झाला नाही. मुलाच्या समक्ष आई नशिबाला दोष देऊ लागली. तेव्हा मुलाने कुणीने माझी मुंज कर असे मी बोलेन असे सुचवले. तेव्हा माधवाने चांगला मुहूर्त पाहून मोठ्या थाटाने नरहरीची मुंज केली. भिक्षावळीच्या वेळी आईने त्याला भीक माग असे सांगितले. भिक्षा वाढली त्यावेळी नरहरी 4ही वेदांचे पारंभ म्हणून दाखवले. लोकांना आश्चर्य वाटले. मुलाने मी ब्रह्मचारी राहून वेदाभ्यास करणार आहे, तरी तू मला तीर्थयात्रेला जाण्याची परवानगी दे असे आईला सांगितले. हे ऐकून अंबाभवानीला खूप वाईट वाटले. आपला मुलगा मोठा झाल्यावर आपला आधार बनून आपली सेवा करील असे कोणत्याही आईला वाटणारच. हे तिने मुलाजवळ बोलवून दाखवले. तेव्हा नरहरी म्हणाला, आई, तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुला आणखीन 4 मुलगे होतील. ते तुझी सेवा करतील, परंतु त्या माऊलीचे समाधान होईना. म्हणून नरहरीने आईच्या मस्तकावर हात ठेवला. त्यामुळे तिला पूर्वजन्मीचे स्मरण झाले. आपला मुलगा नरहरी हाच आपल्याला मिळालेल्या आशीर्वादाप्रमाणे श्री श्रीपाद वल्लभ आहेत असे स्पष्ट दिसले. तिचे आनंदाने हृदय भरून आले आणि न कळत तिचे हात जोडले गेले. तेव्हा बाल नरहरी तिला म्हणाले, आई, मी सांगतो ते ऐक व त्याची गुप्तता राख. कुठेही वाच्यता करू नको. आम्ही येथे संन्यासी आहोत, संसारापासून अलिप्त आहोत. मी सर्व तीर्थस्थानात संचार करणार आहे, तरी मला अडवू नकोस. तेव्हा अंबाभवानीने नरहरीला म्हणाली, धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे बालकाश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम या शेवटी संन्यासाश्रम स्वीकारावा असे आहे. आईचे वचन ऐकून त्यांनी तिला तत्वज्ञान सांगितले. अध्याय 12. अंबाभवानी आपल्या मुलाला आपल्या परीने बालपणी संन्यास घेण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा नरहरी आपल्या मातेला समजावून सांगतात, आई, जीवित्वाचा काहीच भरवसा नाही. म्हणून म्हातारपणाची वाट न पाहता जोपर्यंत शरीर सुदृढ आहे तोवर पुण्यमार्गाचे आचरण करावे. आणि मला संसार, धनदौलत याची कशाचीच आसक्ती नाही. संसार हा स्वप्नासारखा आहे. मोगऱ्याचे फूल जसे फुलून लवकर कोमजते तसाच आपला हा देह आहे. अशा प्रकारे वेगवेगळी उदाहरणे देऊन आपल्या माता पित्यांची समजूत घातली. मुलाचे बोल वचन ऐकून आई त्याला म्हणाली, तू आम्हाला सांगितलेले पटते, परंतु याची खात्री वाटत नाही. तेव्हा तो दिलेल्या वचनाप्रमाणे जोपर्यंत मला आणखी पुत्ररत्न प्राप्त होत नाही तोपर्यंत तू इथेच राहावेस. तू आमचा पुत्र नसून आमचे कुलदैवत आहेस. तुझ्या वचनाची आम्हाला साक्ष पटवते. नरहरी 1 वर्ष तिथे आईजवळ राहिले. त्या कालावधीत त्याने अनेक विद्वानांना वेदशास्त्र शिकवली. नरहरीच्या वचनाप्रमाणे त्यांच्या मातेला जुळे पुत्र प्राप्त झाले. ते 3 महिन्याचे झाल्यावर नरहरीने आपल्या माता पित्यांचा निरोप घेण्याचे ठरवले. निरोप घेते समयी साक्षात दत्तात्रेय स्वरूपात त्यांना दर्शन दिले आणि पुन्हा 30 वर्षांनी मी आपल्या भेटीस येईल असे सांगितले. तसेच या जन्मात तुम्हाला आणखी 2 पुत्र व कन्या प्राप्त होईल असे सांगितले. असे अभिवचन देऊन नरहरी तेथून लगेच निघाले. पुढे ते काशी क्षेत्रास गेले. तिथे कृष्ण सरस्वती नावाच्या वयोवृद्ध संन्यासी यतीने संन्यास धर्माचे पुनरुज्जीवन करून लोकोद्धार करण्यासाठी त्यांना संन्यास घेण्याचा आग्रह केला. तेव्हा नरहरीने कृष्ण सरस्वतींचा अधिकार, ज्येष्ठत्व लक्षात घेऊन त्यांच्याकडून संन्यास ग्रहण केला. तेव्हापासून नरहरी
नरसिंह सरस्वती या नावाने ओळखले जाऊ लागले. नरसिंह सरस्वती यांच्या प्रभावाने अनेक लोक त्यांचे शिष्य झाले. माधव सरस्वती हा त्यांचा प्रिय शिष्य होता. अध्याय 13. प्रयाग येथे माधवाला दीक्षा देऊन नंतर तीर्थयात्रा करीत श्रीगुरु कारंज गावाला परत आले. त्यावेळी त्यांचे आई वडील, चारही भाऊ व बहीण त्यांना भेटायला आली. गावातील सर्व नागरिक त्यांच्या दर्शनासाठी जमले. सर्वांना खूप आनंद झाला. श्री गुरूंना त्यांचे आई वडील आमचा उद्धार करा असे म्हणू लागले. तेव्हा पुत्राने संन्यास घेतल्यास 42 पिढ्यांचा उद्धार होतो. पूर्वजनांना व वंशातील नंतरच्या लोकांनाही यमाचे भय राहत नाही असे श्री गुरूंनी सांगितले. पुढे श्री गुरु गौतमी गोदावरी नदीच्या तीरावरील तीर्थस्थाने पाहत चालले. मंजिरिका स्थानी गुरूंनी माधवारण्य नावाच्या येथीवर कृपा केली. स्वामींनी त्याला निजरूप दर्शन दिले व नरसिंहाचे प्रत्यक्ष दर्शन होईल असा आशीर्वाद दिला. त्याला योगाचे ज्ञान दिले व ब्रह्मलोक प्राप्त होईल असे सांगितले. वासर ब्रह्मेश्वर या गोदावरीच्या एका तीर्थक्षेत्रात स्वामी शिष्यासह स्नान करीत होते. त्यावेळी तिथे एक ब्राह्मण आला. त्याला पोटशूल होता. तो वेदनेने विबळत नदीच्या तीरावर गडबडा लोळत होता. त्याची पोटदुखी फार तीव्र होती. तो जेवला की त्याचे पोट दुखायचे. अन्न माझे शत्रू झाले आहे, तेव्हा आता मेलो तर बरे होईल असा मनाशी निश्चय करून तो पोटावर दगड बांधून पूर्वायुष्यात केलेले कर्म आठवीत नदीत जीव देण्यासाठी जात होता. तोच गुरूंनी त्याला पाहिले व त्यांनी शिष्यांना सांगितले, त्या ब्राह्मणाला इकडे घेऊन या. गुरु आज्ञेप्रमाणे शिष्यांनी त्या ब्राह्मणाला नदीतून बाहेर काढले. श्री गुरूंच्याकडे घेऊन आले. श्री गुरूंनी त्यांची विचारपूस करून आत्महत्येचे पातक करण्यापासून त्याला परावृत्त केले व सांगितले, तुझ्या व्याधीवर माझ्याजवळ औषध आहे. तू जीव देऊन महापाप करू नकोस. मी तुला औषध देऊन या व्याधीतून मुक्त करतो. तेवढ्यात साईदेव नावाचा एक ग्रामाधिकारी ब्राह्मण तेथे आला. तेव्हा श्री गुरु साईदेवाला म्हणाले, मी याला औषध देतो. याला अनरसे व उडदाचे अन्न दुधाची खीर खायला घाल. त्यामुळे त्याचे दुखणे समूळ नष्ट होईल. याला लवकर घरी घेऊन जा. तेव्हा गुरुवचनाचा स्वीकार करून त्याच्या पाया पडून साईदेव त्यांना म्हणाला, आपणही भिक्षेसाठी माझ्याकडे यावे. गुरूंनी त्याच्या आमंत्रणाचा स्वीकार केला. जाखाई नावाची त्या साईदेवाची पतिव्रता पत्नी होती. या दोघांनी गुरूंची षोडोपचारी पूजा केली व त्याने मनपूर्वक भोजन पात्रे मांडली. अनेक प्रकारची पक्वाने, अनारसे, उडदाचे पदार्थ, अष्टविध पक्वाने साखरेसह वाढली. श्री गुरु आनंदाने भोजन करू लागले. त्या पोटशूळ असलेल्या ब्राह्मणाने मनापासून भोजन केले. श्री गुरूंच्या कृपादृष्टीने त्याची व्याधी गेली. ज्या ब्राह्मणाचे अन्नाशी शत्रुत्व होते तेच अन्न गुरु कृपेमुळे त्याला औषध ठरले व त्याचे दुखणे गेले. ज्याच्यावर गुरु कृपा होते त्यांचे जन्मांतरेचेही दोष जातात. तिथे शारीरिक व्याधी कुठून राहणार. अध्याय 14. साईदेवाने केलेल्या पूजेने व संतुष्ट होऊन नरसिंह सरस्वतींनी त्याला वरदान दिले. साईदेवाने श्री गुरूंना विनवणी केली, मी ज्याची नोकरी करतो तो यवन अत्यंत क्रूर आहे. तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो. मला आज त्यासाठीच बोलावले आहे. मी त्यांच्याकडे गेलो तर तो माझे निश्चित प्राण घेईल. तरी कृपया या संकटातून मला मुक्त करावे. हे ऐकून श्री गुरूंनी त्याच्या मस्तकावर अभयहस्त ठेवला व तो निश्चितपणे यवनाच्या भेटीस जावे असे सांगितले. तू परत आल्यावरच आम्ही पुढील यात्रेस निघू असे आश्वासन दिले. त्याप्रमाणे ब्राह्मण यवनाकडे गेला. तो यवन महाभयंकर यमासारखा होता. साईदेवाला पाहताच अत्यंत क्रोधित होऊन तोंड फिरवून घरात गेला. साईदेव भयचकित होऊन श्री गुरूंचे चिंतन करू लागले. घरात जाताना त्या यवनाला अचानक निद्रेने घेरले. त्याला भास झाला की कोणी ब्राह्मण आपल्या शरीराचे तुकडे करीत आहे. त्या भयंकर क्लेशाने यवन जागा झाला. त्याने मग साईदेवाला न मारताच त्याच्या पाया पडून, तुला इथे कोणी बोलावले, आता लवकर परत जा असे म्हणून त्याने त्याला वस्त्रभूषणे देऊन निरोप दिला. साईदेव आनंदाने लगेच आपल्या गावी वासरक्षेत्र गंगातीरी गुरुचरणांचे दर्शन घेण्यासाठी गेला. श्री गुरूंना त्याने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. श्री गुरु संतुष्ट होऊन दक्षिणेतील तीर्थक्षेत्री जाण्यास निघाले. तेव्हा साईदेव श्री गुरूंना म्हणाले, आपली भक्तवत्सल अशी कीर्ती आहे, तेव्हा मी आपल्या सेवेत अखंड राहण्यासाठी आपल्याबरोबर येऊ इच्छितो. तेव्हा श्री गुरु त्याला म्हणाले, मला दक्षिणेत तीर्थयात्रेला जाणे काही कारणाने आवश्यक आहे. मी तुला 15 वर्षांनी पुन्हा दर्शन देईल. तेव्हा तू मला पुत्र, पौत्र व स्त्रीसह भेट.
चिंता करू नकोस, सुखाने संसार कर. अशा प्रकारे साईदेवाचा निरोप घेऊन श्री गुरु वैजनाथ क्षेत्री गेले.